तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भास्कर, आदित्य, आर्क, प्रभाकर हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? भास्कर, आदित्य, आर्क, प्रभाकर हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सूर्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, तिलांजली देणे आपल्या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तिलांजली देणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 त्याग करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, अलंकारिक शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर अलंकारिक शब्द आहे आज्ञा वेताळ आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अत्यंत रागीट मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, अक्का, अण्णा, ताई, भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? अक्का, अण्णा, ताई, भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कानडी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वर संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, मी निबंध लिहिला आहे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी निबंध लिहिला आहे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भद्रावती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, माणसामध्ये गुणसूत्राची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 46 गुणसूत्रे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, संसदेच्या 2 अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त कालावधी खालीलपैकी किती असावा लागतो? संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 6 महिने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सलवा जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? सलवा जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रीय विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, श्रवण या शब्दापासून तयार होणारे विशेषण खालीलपैकी कोणतं आहे? श्रवण या शब्दापासून तयार होणारे विशेषण खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 श्रवणीय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी समाहार द्वंद्व समास यांचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे? समाहार द्वंद्व समास यांचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मीठ भाकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शांतिवन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, मलाला युसुफजई खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहेत? मलाला युसुफजई या खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, पी.व्ही. सिंधू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? पी.व्ही. सिंधू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 20 लघु आपल्या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखायचा आहे. लघु या शब्दाचा आपला विरुद्ध अर्थी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दीर्घ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 तुणतुणे वाजवणे आपल्या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ ओळखायचा आहे. तुणतुणे वाजवणे आपल्या ठिकाणी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुन्हा पुन्हा तेच सांगणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे. थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुरलीधर देवीदास आमटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो. पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोक्लोरिक ॲसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 राष्ट्रपती राजवट घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते. राष्ट्रपती राजवट घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 356 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला नाही. खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पु ल देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 श्री नारायण मूर्ती हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत. श्री नारायण मूर्ती हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक इन्फोसिस कंपनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती. मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर छावणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कायद्यासमोर सर्व समान आहेत यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत हे खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कलम 14 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 श्री राजगोपालचारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारताची एकूण किनारपट्टीची एकूण लांबी खालीलपैकी किती. भारताची एकूण किनारपट्टीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 7517 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सांभर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. सांभर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जगन्नाथ मंदिर पुरी हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. जगन्नाथ मंदिर पुरी हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ओरिसा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 झोजिला ही भारतामधली महत्त्वाची खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. झोजिला ही भारतामधली महत्त्वाची खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणते एक बंदर भारतामधील पूर्व किनाऱ्यावरचे बंदर आहे. खालीलपैकी कोणते एक बंदर हे भारतामधील पूर्व किनाऱ्यावरचे बंदर आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विशाखापट्टणम बंदर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 10 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 13 पन्हाळा व विशाळगड हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? पन्हाळा व विशाळगड हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 एक हॉर्स पॉवर म्हणजेच खालीलपैकी किती वॅट होय? एक हॉर्स पॉवर म्हणजेच एकूण किती वॅट होय? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 746 वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पारा या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? पारा या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर पारा या मूलद्रव्याची संज्ञा Hg या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केस्कोग्राफ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पोखरण येथील भारताने अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या वर्षी घडून आणला होता? पोखरण येथील भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या वर्षी घडून आणला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1974 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 पायोरिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? पायोरिया या नावाचा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिरडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 वि. स. खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी भेटला होता? वि. स. खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1974 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रामधील फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामधील फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तीस्ता हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तीस्ता हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सेबीचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सेबीचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कामोथी सोलार पॉवर प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कामोथी सोलार पॉवर प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सिंधू नदी पाणी वाटप करार खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये झाला होता? सिंधू नदी पाणी वाटप करार हा खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारत व पाकिस्तान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतीय राज्यघटनेमधील कलम 75 अन्वये मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोकसभेत जबाबदार असते या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हाधिकारी पद हे निर्माण करण्यात आले होते? खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हाधिकारी हे पद निर्माण करण्यात आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वॉरन हेस्टिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज हा खालीलपैकी कोणत्या रंगाचा असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गडद निळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सन 1901 मध्ये बोलपूर येथे शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सन 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील.